बुधाय जय भीम. मी सतीश कुमार राघव साळुंखे. आज वर्षावासानिमित्त भगवान गौतम बुद्धांच्या धम्मातील ज्या महानायिका आहेत त्यापैकी ज्यांचा प्रथम क्रमांक येतो की धम्माच्या संघामध्ये संघापासून तर संघनायिकेपर्यंत की ज्याने अनेक भिक्खुनींना या संघामध्ये अग्रगण्यमध्ये संधी मिळावी म्हणून भगवान बुद्धांकडे आग्रहाची विनंती किंवा आंदोलन केलं आणि एक नवीन बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये भिक्खुनींचाही संघ निर्माण करण्यात आला. त्याचे आपण संस्थापका जरी म्हटल्या तरी ते वावगं ठरणार नाहीत. त्या आहेत सिद्धोधन राजा यांच्या पत्नी आणि भगवान गौतम बुद्धांच्या माता महाप्रजापती आहेत. बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की भगवान गौतम बुद्ध यांच्या मूळ ज्या माता आहेत त्या महामाया देवी आहेत. ज्यांना महामाया आणि सिद्धोधन राजांना जे सुपुत्र झाले, राजकुमार झाले, ते भगवान गौतम बुद्ध आहेत. आणि मग भगवान बुद्धांना जन्माला घातल्यानंतर 7व्या दिवशी महामायेचा मृत्यू आपल्याला बुद्ध वाङ्मयामध्ये आढळतो. 7व्या दिवशी महामायेचा मृत्यू झाल्यानंतर भगवान बुद्धांची माता म्हणून किंवा भगवान बुद्धांची जननी म्हणून ज्याने आपलं आयुष्य वेचलं त्या भगवान बुद्धांच्या दुसऱ्या माता सिद्धोधन राजांच्या द्वितीय पत्नी आणि भगवान बुद्धांच्या सख्या मावस, ज्याला भगवान बुद्धांच्या आईची सख्खी बहीण, तीही वडील बहीण सिद्धोधन राजांच्या द्वितीय पत्नी महाराणी महाप्रजापती याने भगवान बुद्धांचा सांभाळ केलेला किंवा भगवान बुद्धांचं लालन पालन केलेलं आहे. आणि सिद्धोधन राजांच्या ज्या राज्यकारभाराची महाराणी म्हणून महाप्रजापतींचा इतिहास आपण ऐकत आलेलो आहोत. बंधूंनो, भगवान बुद्धांच्या आईच्या सख्या बहीण असल्यामुळे जेवढं आपल्या मुलावरती म्हणजे भगवान बुद्धांवरती जेवढं मातृत्वाचा प्रेम जेवढा करता आला त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये महाप्रजापतीने केलेला आहे. कारण आपल्या एक म्हण आहे की आई मरावी आणि मावशी ओरावी. ती सख्खी मावशी आहे आणि तीही मोठी वडील बहीण होती महामायेची. आता तुम्ही म्हणाल महामायेची वडील बहीण जर होती, वडील बहीण होती, मग सिद्धोधन राजांची द्वितीय पत्नी कशा त्या, हाही प्रश्न उपस्थित होतो. तर ते बंधूंनो असं आहे की सिद्धोधन राजा हे महामायेशी विवाह केल्यानंतर बऱ्याचशा लढाईमध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टीमध्ये त्याने प्रावीण्य एक मिळवलं होतं. आणि तेव्हा एक शाक्यांची पद्धत होती की ज्या राज्याने लढाईमध्ये किंवा आपल्या एखाद्या कुठल्याही कुशल कामामध्ये एखादं चांगलं प्रावीण्य मिळवलं तर त्याने दुसरी पत्नी विवाह करणं ही एक प्रथा होती. आणि त्या पद्धतीत सिद्धोधन राजाने मग इकडली तिकडली हे करण्यापेक्षा आपल्याच पत्नी म्हणजे महामायेची जी सख्खी बहीण आहे आणि ती वडीलधारी बहीण आहे महाप्रजापती, त्यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि सिद्धोधन राजापासून त्यांना एक मुलगाही झालेला आहे. जसं महामायेच्या रुद्रातून भगवान गौतम बुद्धाने जन्म घेतला सिद्धोधन राजांचा मुलगा म्हणून, तसा सिद्धोधन राजांचा मुलगा म्हणून महाप्रजापतीने नंद नावाचा मुलगा ह्याला जन्म दिलेला आहे. अर्थात सिद्धोधन राजाची 2 मुलं आहेत. महामायेचा मुलगा सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि महाप्रजापतीचा मुलगा हा नंद. तर असं होत असताना महामायेने मृत्यू झाल्यानंतर महाप्रजापतीने जसं शाक्यांच्या नगरीचं महाराणी म्हणून महाप्रजापती म्हणून संगोपन केलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचा आणि या दोन्ही मुलांचाही संगोपन चांगलं शिक्षण केलेलं चांगलं
अगदी सुखासमाधानाने केलेला आहे. काही दिवसानंतर, काही वर्षानंतर भगवान गौतम बुद्धांचं लग्न झालेलं आहे, विवाह झालेला आहे. विवाह झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की भगवान बुद्ध शाक्य आणि कोळ्यांच्या वादातून त्या नदीच्या पाण्यावरून जेव्हा युद्धाची भूमिका आली आणि भगवान बुद्धांनी विरोध केला आणि त्या विरोधाला अपयश म्हणून भगवान बुद्धाने गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्यानंतर भगवान बुद्धाने संत धम्माची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर अनेक वर्ष लोटल्यानंतर काही वर्षांनी भगवान बुद्ध हे कपिलवस्तू नगरीला आलेले आहेत. काही वर्षांनी कपिलवस्तूला आल्यानंतर भगवान बुद्ध सर्वप्रथम कपिलवस्तूला आले असता न्याग्रो आरामात त्यांनी काही दिवस त्यांनी मुकाम केलेला आपल्याला आढळतो. त्या मुकामाला भगवान बुद्ध काही भिक्षू संघासवे असताना ही बातमी जेव्हा महाप्रजापतींना कळली तेव्हा प्रजापतीने अनेक महिने, अनेक वर्ष कष्ट करून भगवान बुद्धांसाठी स्वतः सूत काटून काही वस्त्र म्हणजे चिवर तयार केलेले होते आणि ते चिवर घेऊन भगवान बुद्धांपाशी गेलेले आहे. चिवर भगवान बुद्धांना देत असताना त्याने आपला मुलगा बऱ्याच वर्षाने येतो, तो चिवर परिधान शिवाय दुसरा परिधान कुठलं वस्त्र, राजेशाहीचे कुठलेच वस्त्र परिधान करत नाहीयेत. तर राजेशाहीचे करत नसल्यामुळे माझ्या मुलाने मी शिवलेल्या, मी विणलेल्या चिवराचा स्वीकार करावा ह्या इच्छेने आनंदात त्या भगवान बुद्ध जिथे वास्तव्य करत होते तिथे गेलेल्या आपल्याला आढळतात किंवा वाचनात आलेल्या आहेत किंवा ऐकवत आहेत. परंतु तिथे मोठी गंमत आहे थोडीशी झालेली. भगवान बुद्धांना पाहिल्यानंतर महाप्रजापतीने भगवान बुद्धांना पंचांग प्रणाम केलेला आहे. पंचांग प्रणाम केल्यानंतर तो पंचांग प्रणाम भगवंतांनी स्वीकारलेला आहे. स्वीकारल्यानंतर महाप्रजापतीने काही विनंती केलेली आहे भगवंतांना की भगवंत मी तुमच्यासाठी मी स्वतः शिवलेले, स्वतः विणलेले 2 चिवर आणलेले आहेत, ते तुम्ही घ्यावी. परंतु सुरुवातीला भगवान बुद्धांनी ते चिवर नाकारलेले. का नाकारले? तर एक बुद्धाच्या धम्माचा एक नियम होता की कुठलंही दान कुठल्या एका व्यक्तीचं नसून ते दान हे संघाचं आहे. कुठलेही दान संघाला अर्पण केलं जातं, संघाला दिलं जातं. परंतु प्रजापतींचे प्रेम म्हणजे जी ममता अशी सांगत होती की माझा मुलगा आहे, जरी भगवंत एका मिशनचा किंवा एका धम्माचा सदधम्माचा जरी निर्माता झाला असेल तरी तो माझा मुलगा आहे. त्याचं लालन पालन माझ्या ओटीत झालेलं आहे. त्याचं सगळं हसणं खेळणं उठणं बसणं माझ्या खुशीत झालेलं आहे. आणि ही ममता सांगत होती. परंतु भगवंतांचा जो नियम आहे तो भगवंत स्वतः कशी मोडणार. त्यानंतर भगवंतांच्या तिथे पण थोडासा युक्तिवाद झाल्यानंतर भगवंतांचे जे अग्रगण्य असलेले जे भिक्खू आनंद त्यांना विनंती केलेली आहे. आणि विनंती केल्यानंतर आनंदाने भगवंतांना अनेक वेळा विनंती केली आहे आणि भगवंतांना थोडंसं आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन सांगितलं भगवंत आपल्या या जननी आहेत. हा जरी नियम भिक्षू संघाचा ठरलेला आहे की एखाद्या माणसाने, एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या दानवीराने जे दान द्यायचं ते धम्माला द्यायचं, ही सगळी बाब जरी खरी असली तरी ह्या ज्या महाप्रजापती ज्या चिवर घेऊन आलेल्या आहेत त्या तुमच्या माता आहेत, त्या तुमच्या जननी आहेत, त्या तुमच्या पोषंद्या आहेत. ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वस्व काही तुम्हाला अर्पण करणाऱ्या तुमच्या माता आहेत. त्यांना काहीतरी थोडंसं संघापासून वेगळं स्थान असावं. पण भगवंताने ते मान्य केलं नाही. शेवटी महाप्रजापतीने ते चिवर ते धम्माला हे केले. कारण भगवंतांना
आखरी विचारलं मामाईने, मग हे तुम्हाला कसे पोचणार, मी तुमच्यासाठी आणलेले. त्या भगवंताने त्यांना सांगितलेलं असं आपल्याला कळतं की तुम्ही धम्माला जे द्याल ते मला मिळणार. आणि मग ते धम्माला केलं. त्यानंतर महाप्रजापतीने भगवंतांना धम्म दीक्षा देण्याची विनंती केली, परंतु भगवंताने महिला वर्गाला या भिक्षू संघामध्ये काय विशेष असं स्थान आहे किंवा त्यांना देण्यात तूर्तता नाकारलेला आपल्याला आढळतं. परंतु महाप्रजापती ह्या वेगळं होत्या. त्यांनी आखरी दम तक त्यांनी समजावून सांगितलं की भगवान बुद्धाने हा धम्म जो पेरत चाललेला आहे त्याच्यामध्ये आम्ही असावं, आमचं कुटुंब असावं, त्यांना आपणही सहकार्य करावं. ह्या जिद्दीला पेटलेल्या महाप्रजापती वापस आपल्या नगरीमध्ये आल्या आणि त्याच उद्देशाने मग त्यांच्या हालचाली चालू झाल्या. शाक्यांच्या अनेक स्त्रियांशी, अनेक तरुण मुलींशी त्यांनी संवाद चालू केले, धम्माविषयी काही गोष्टी सांगितल्या आणि जवळजवळ मला वाटतं 500 शाक्यांच्या तरुण तरुणींना घेऊन भगवान बुद्धांकडे त्या विनवणी करण्यासाठी गेलेले आहेत, ज्याला आपण मुख्य आंदोलन म्हणतो किंवा सुपा आंदोलन म्हणतो. आणि शेवटी भगवान बुद्धांना आपल्या धम्माच्या नियमामध्ये विशेष तरतूद करण्याला भाग पाडायला लावलं त्या महाप्रजापतीने. आणि भगवान बुद्धाने त्या दिवसापासून एक महिला भिक्षूंचा संघ निर्माण करण्यासाठी अनुमती दिली किंवा ठराव केला आणि त्यांचे काही नियम, मर्यादित नियम तयार केले. आणि जर पहिली भिक्खुनी कोण असेल या अखंड पृथ्वी तलावावरती भगवान बुद्धांच्या प्रत्यक्षात जर पहिली महिला भिक्खुनी जर कोण असेल तर महाप्रजापती यांचं नाव अग्रगण्य आहे. आणि त्यानंतर त्या अनेक महिलांना त्यांनी धम्मदीक्षाची, बुद्ध धम्माची परवरज्या देऊन भगवान बुद्धांच्या संघाचं काटेकोरपणे नियम पालन करून धम्माचा प्रचार प्रसार करत असताना भगवंता बुद्धांच्या समोर त्यांचा धम्म कार्य करत 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 असतानाच मृत्यू झालेला आहे, महापरिनिर्वाण झालेला आहे. आणि त्यानंतर त्याने हे आपल्या आयुष्यामध्ये अनेक धम्मचर्या केली आहे. अनेक धम्मचर्या करत असताना त्याचंही प्रतिबिंब ही भगवान बुद्धांची जी पत्नी होती यशोधरा, त्यांच्यावरती प्रतिबिंब आपलं उमटवलेलं आहे. आणि असे अनेक, म्हणजे फक्त 1 किंवा 2 महिला नव्हे, तर जिथे ते शाक्यांचं राज्य होतं कपिलवस्तूमध्ये, ते अख्खा कपिलवस्तूमधला प्रत्येक नारी, प्रत्येक मुलगी ही बुद्ध धम्माच्या सद्धम्माकडे वळलेली आहे. आणि पूर्ण ही नगरी बुद्धमय झाल्यामुळे आजूबाजूचे देशही बुद्धमय झालेले आहेत. अशा महाप्रजापती एक भिक्खूंची नायिका म्हणून, भिक्खुनींची एक भिक्खू संघाची निर्माती म्हणून, आणि भगवान गौतम बुद्ध ज्यांनी या जगाला सद्धम्म दिला, जगाला शांती, समता, मानवता आणि अखंड जो सजीव आहे त्यांच्यासाठी मैत्रीचा संदेश दिला, ज्याने पंचमहाभूताचं वर्गीकरण या अखंड पृथ्वीला दिलेलं आहे, ज्याने पंचमहाभूताची शक्ती, महाभूत म्हणजे काय, ह्या विज्ञानाला जगाच्या विज्ञानासमोर ठेवलं आणि तिथून विज्ञानाला सुरुवात या पृथ्वीवरती आले. त्या भगवान बुद्धांची जी जननी आहे की प्रत्यक्षात जरी भगवान बुद्धांना जन्म जरी महामायेने दिला असला तरी पूर्ण कर्म किंवा पूर्ण त्यांची जी हे दळणघडण ज्यांनी निर्माण, ज्यांच्या कुशीत, ज्यांच्या सावलीत किंवा ज्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली झाल्या, अशा त्या प्रजापती या बुद्ध धम्माच्याच नव्हे तर मानव, जिथे ते मानव आहे त्या मानवाच्या
सुकल्याणाच्या नायिका झालेल्या महाप्रजापतींना आमचा साष्टांग प्रणाम. नमोबुद्धाय. जय भीम.